नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरी या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर मध्य प्रदेश सरकारने इस्लामनगरचे नाव बदलून नवीन नाव काय ठेवण्याची घोषणा केली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच आता इस्लामनगर या गावाचे नाव बदलून जगदीशपूर असे करण्यात येणार आहे. आणि आता हे जे जगदीशपूर आहे हे 1715च्या आधी जगदीशपूर याच नावाने ओळखले जात असे, पण 1715 मध्ये याचं नाव बदलून इस्लामनगर असं करण्यात आलं होतं आणि आता पुन्हा याचं नाव बदलून जगदीशपूर असं करण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता नुकताच ग्रॅमी अवॉर्ड सोहळा पार पडलेला आहे. तर आता यामध्ये भारताच्या रिकी केज यांनी कितव्यांदा ग्रॅमी अवॉर्डचे विजेतेपद पटकावलेलं आहे? तर आता भारताच्या रिकी केज यांनी तिसऱ्यांदा ग्रॅमी अवॉर्ड जिंकलेला आहे. आणि आता जे रिकी केज आहेत यांनी 65व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट इमर्सिव्ह ऑडिओ अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार जिंकलेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार त्यांच्या डिवाइन टाइड्स या अल्बमसाठी देण्यात आलेला आहे. आणि या अल्बमची निर्मिती रिकी केज आणि स्टीवर्ट कोपलॅन यांनी मिळून केलेली आहे. आणि आता या दोघांनाही या ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता जे रिकी केज आहेत हे 3 ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे एकमेव भारतीय ठरलेले आहेत. त्यांनी याआधी 2015 मध्ये विंड्स ऑफ संसारासाठी पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला होता आणि दुसरा ग्रॅमी पुरस्कार हा त्यांनी 2022 मध्ये जिंकला होता. आणि आता ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे रिकी केज हे सर्वात तरुण भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत. आणि आता हा जो ग्रॅमी पुरस्कार आहे हा प्रथम कधी देण्यात आला होता? तर 4 मे 1959 रोजी हा पुरस्कार प्रथम देण्यात आला होता. आणि यामध्ये पुरस्कार स्वरूप म्हणून विजेत्याला गोल्ड कोटेड ग्रामोफोन दिला जातो. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? तर सर्वाधिक ग्रॅमी पुरस्कार जिंकण्याचा विक्रम कोणी केला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच बियॉन्से नोल्स यांनी सर्वाधिक ग्रॅमी पुरस्कार जिंकण्याचा विक्रम केलेला आहे. आणि आता 65व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये बियॉन्से नोल्स यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आता त्यांच्या नावावर एकूण 32 ग्रॅमी पुरस्कार झालेले आहेत. आणि 32 ग्रॅमी पुरस्कारासह त्या सर्वाधिक ग्रॅमी पुरस्कार जिंकणाऱ्या व्यक्ती ठरलेल्या आहेत. याआधी हा विक्रम कोणाच्या नावावर होता? तर जॉर्ज सोल्टी यांच्या नावावर हा विक्रम होता. यांनी आतापर्यंत 31 ग्रॅमी पुरस्कार जिंकले होते. आणि आता यांना मागे टाकून बियॉन्से नोल्स यांनी हा विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केलेला आहे. आणि आता या ज्या बियॉन्से नोल्स आहेत या क्वीन बे या नावाने सुद्धा ओळखल्या जातात. आणि तसेच आता हे जे ग्रॅमी अवॉर्ड आहेत यामधील काही महत्त्वाचे पुरस्कार आपण पाहून घेऊया. तर पहा, अल्बम ऑफ द इयर हा पुरस्कार हॅरी हाऊस या अल्बमसाठी हॅरी स्टाईल्स यांना देण्यात आलेला आहे. आणि सॉंग्स ऑफ द इयर हा पुरस्कार बोनी राईट, बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्सचा पुरस्कार एडेल, बेस्ट रॅप अल्बमसाठीचा पुरस्कार केंड्रिक लेमर आणि बेस्ट कंट्री अल्बम विली नेल्सन आणि रेकॉर्ड ऑफ द इयर या पुरस्काराने लिझो यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 3 पहा. केनिया ओपन महिला गोल्फ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर आता जी केनिया ओपन महिला गोल्फ स्पर्धा आहे या स्पर्धेचं विजेतेपद हे आदिती अशोक यांनी पटकावलेलं आहे. आणि पहा, एक्झाममध्ये तुम्हाला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की आदिती अशोक या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर लक्षात राहू द्या, आदिती अशोक या गोल्फ या खेळाशी संबंधित आहेत. आणि तसेच त्यांचा आपल्या करिअरमधील हा 4था महिला युरोपियन टूर खिताब होता. आणि त्यांना याआधी 2020 मध्ये अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 4 पहा. अलीकडेच आता इंडिया युके अचिव्हर्स ऑनर्सचा लाईफ टाईम अचिव्हमेंट ऑनर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आता हा जो ब्रिटनचा लाईफ टाईम अचिव्हमेंट ऑनर हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार मनमोहन सिंग यांना जाहीर झालेला आहे. आणि मनमोहन सिंग यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आलेला आहे? तर राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि याबरोबरच भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक लॉर्ड करण बेलिमोरिया व ब्रिटनमधील मजूर पक्षाचे खासदार वीरेंद्र शर्मा यांना लिव्हिंग लिजेंड ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि पहा, आता हे जे मनमोहन सिंग आहेत यांनी 2004 ते 2014 पर्यंत भारताचे पंतप्रधान म्हणून कार्य केलेलं आहे. तसेच 1970 ते 1980च्या दरम्यान त्यांनी भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार, नियोजन आयोगाचे प्रमुख आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांची 1991 मध्ये भारताचे वित्त मंत्री म्हणून सुद्धा निवड करण्यात आली होती. आणि मित्रांनो,
याआधी सुद्धा काही महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण एकदा इथे रिवाइज करून घेऊया. तर पहा, पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्काराने डॉक्टर प्रभा अत्रे यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि वर्षातील सर्वात प्रतिष्ठित शास्त्रज्ञ हा पुरस्कार आर.व्ही. प्रसाद यांना देण्यात आलेला आहे. प्रथम रोहिणी नय्यर हा पुरस्कार सेत्री चेन्नम संगतम यांना देण्यात आलेला आहे. UN वर्ल्ड हॅबिटेट अवॉर्ड 2023 ने ओडिशाच्या जगा मिशनला सन्मानित करण्यात आलेला आहे. 2022-23 साठीचा आसाम वेबो हा पुरस्कार डॉक्टर तपन सेकिया यांना जाहीर झालेला आहे. आणि तसेच हार्वर्ड लॉ स्कूल सेंटर तर्फे जागतिक नेतृत्वासाठीचा पुरस्कार DY चंद्रचूड यांना जाहीर झालेला आहे. आणि बेस्ट ओरिजिनल सॉन्ग श्रेणीतील गोल्डन ग्लोब हा पुरस्कार नाटू नाटू या गाण्याला देण्यात आलेला आहे. तर डॉक्टर पतंगराव कदम पुरस्काराने अदार पुनावाला यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. नुकताच आता श्रीलंकेने आपला कितवा स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे? तर आता श्रीलंकेने आपला 75वा स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे. आणि हा दिवस 4 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आलेला आहे. कारण 4 फेब्रुवारी 1948 रोजी श्रीलंकेला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळालं होतं. आणि त्यासाठी श्रीलंकेमध्ये दरवर्षी 4 फेब्रुवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. आणि जर तुम्हाला असं विचारलं की श्रीलंका हा देश प्रजासत्ताक कधी बनलेला आहे, तर 22 मे 1972 रोजी श्रीलंका हा देश प्रजासत्ताक बनलेला आहे. आणि आता हा जो श्रीलंकेचा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करण्यात आला होता, त्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोण केलेलं आहे? तर भारतातर्फे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. आणि श्रीलंका या देशाविषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या, सध्या श्रीलंकेचे राष्ट्रपती कोण आहेत? तर रानिल विक्रमसिंघे हे राष्ट्रपती आहेत. तर दिनेश गुणवर्धने हे पंतप्रधान आहेत. आणि श्रीलंका या देशाचं चलन काय आहे? तर श्रीलंकन रुपया हे श्रीलंका या देशाचं चलन आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. आता पहा, या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? तर भारत ऊर्जा सप्ताहाचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे? तर आता हा जो भारत ऊर्जा सप्ताह आहे, याचं आयोजन बेंगलोर या शहरामध्ये करण्यात येत आहे. आणि हा जो भारत ऊर्जा सप्ताह आहे, हा सप्ताह 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येत आहे. आणि या सप्ताहाचं उद्घाटन 6 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आणि पहा, आता आपण इथं ऊर्जा क्षेत्राविषयी बोलत आहोत. तर आता या ऊर्जा क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी भारताद्वारे इथेनॉल वापरावर भर देण्यात येत आहे. आणि त्यामुळेच आता 2013-14 पासून भारताच्या इथेनॉल उत्पादन क्षमतेत 6 पट वाढ झालेली आहे. आणि तसेच भारत सरकारने 2025 पर्यंत इथेनॉल मिश्रणाचं प्रमाण हे 20% पर्यंत गाठण्याचं उद्दिष्ट सुद्धा ठेवलेलं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखाना हा कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे? तर आता आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखाना हा कर्नाटक या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. आणि हा जो कारखाना आहे, हा कोणत्या कंपनीद्वारे स्थापन करण्यात आलेला आहे? तर हा कारखाना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीद्वारे कर्नाटकमधील तुमाकुरू येथे स्थापन झालेला आहे. आणि नुकतंच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कारखान्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि पहा, याआधी 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कारखान्याची पायाभरणी केली होती. आणि आता 2023 मध्ये या कारखान्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि हा जो कारखाना आहे, हा एकूण 615 एकरावर पसरलेला आहे. आणि तसेच या कारखान्यामध्ये सध्या वर्षाला सुमारे 30 हेलिकॉप्टर तयार केले जाणार आहेत. आणि यामध्ये नंतर वाढ करून ही क्षमता 90 हेलिकॉप्टर पर्यंत नेण्यात येणार आहे. आणि आता इथे कर्नाटक या राज्याचा उल्लेख आलेला आहे. तर कर्नाटक विषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, सध्या कर्नाटकचे राज्यपाल कोण आहेत? तर थावरचंद गहलोत हे कर्नाटकचे राज्यपाल आहेत. आणि बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत. आणि कर्नाटकमध्ये एकूण 5 नॅशनल पार्क आहेत. आणि ते कोणकोणते? तर बन्नेरघट्टा नॅशनल पार्क, बंदीपूर नॅशनल पार्क, नागरहोल नॅशनल पार्क, कुद्रेमुख नॅशनल पार्क आणि मुद्दुमलाई नॅशनल पार्क हे कर्नाटक या राज्यामध्ये स्थित आहेत. आणि यापैकी हे बंदीपूर नॅशनल पार्क अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण एक्झाममध्ये बऱ्याच वेळा यावरच प्रश्न विचारला जातो. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. इंडो तिबेट बॉर्डर पोलीसच्या सेंट्रल आईस हॉकी संघाने सलग कितव्यांदा राष्ट्रीय आईस हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? तर आता या इंडो तिबेट बॉर्डर पोलीसच्या सेंट्रल आईस हॉकी संघाने सलग 3ऱ्यांदा राष्ट्रीय आईस हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि त्यांनी अंतिम सामन्यामध्ये लडाख स्काउट्स या संघाला हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि आता ही जी राष्ट्रीय आईस हॉकी स्पर्धा आहे, याचं आयोजन लडाखमधील लेह येथे करण्यात आलं होतं. आणि ही या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती? तर ही या स्पर्धेची 12वी आवृत्ती होती. आणि या स्पर्धेचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येतं?
तर चॅम्पियनशिप आईस हॉकी असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा. आता नुकतेच केअर या संस्थेने शी फीड्स द वर्ल्ड हा कार्यक्रम कोणत्या कंपनीच्या सहाय्याने सुरू केला आहे? कोणता कार्यक्रम आहे? तर शी फीड्स द वर्ल्ड हा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम केअर या संस्थेने पेप्सिको या कंपनीच्या सहकार्याने सुरू केला आहे. आणि आता जो शी फीड्स द वर्ल्ड हा जो कार्यक्रम आहे याचा उद्देश काय आहे? तर कृषी क्षेत्रातील महिलांचे सक्षमीकरण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने लहान महिला उत्पादकांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. आणि तसेच हा कार्यक्रम सुरुवातीला पश्चिम बंगालमधील कुचबिहार आणि अलीपुरद्वार या जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. आणि या कार्यक्रमाद्वारे 48,000 महिलांची स्थिती सुधारण्याचे उद्दिष्ट केअर आणि पेप्सिको या कंपनीद्वारे ठेवण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, तर लक्षात राहू द्या. शी फीड्स द वर्ल्ड हा कार्यक्रम केअर व पेप्सिको या कंपन्यांद्वारे सुरू करण्यात आलेला आहे. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. इंटरनॅशनल डे ऑफ झिरो टॉलरन्स फॉर फिमेल जेनेटल म्युटिलेशन दिवस कधी साजरा केला जातो? तर आता हा जो इंटरनॅशनल डे ऑफ झिरो टॉलरन्स फॉर फिमेल जेनेटल म्युटिलेशन हा जो दिवस आहे हा दरवर्षी 6 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. आणि यावेळी या दिवसाची थीम काय आहे? तर पार्टनरशिप विथ मॅन्स अँड बॉईज टू ट्रान्सफॉर्म सोशल जेंडर नॉर्म्स टू इंड FGM अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. सर्वोच्च न्यायालयाचा पहिला स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.